फुल पावसामध्ये अडकलोय आम्ही आणि टू व्हीलरवर आलो होतो, घरातून निघालो तेव्हा काहीच पाऊस नव्हता, त्यासाठी इथं थांबलेलो आहे. ते तसं तर मी ओलाच झालं, डायरेक्ट गेलो सुद्धा असतो घरी, पण हिच्या बॅगेमध्ये लॅपटॉप आहे त्यासाठी थांबलं आहे, कारण ऑफिसमधून घ्यायला आलो होतो आणि घरातून निघालो तेव्हा खूप ऊन होतं. आणि आता पाऊस जर बघितला ना, डायरेक्ट समोर दिसत सुद्धा नाही आहे, डायरेक्ट पुढचा माझं स्कूटीचा टायर तर डायरेक्ट पाण्यामध्ये जाते, एवढं दिसत पाहिजेला आहे. लाईव्ह अपडेट बाई, लाईव्ह अपडेट. हां, हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू न्यूज ब्लॉग. मला काय वाटलं माहिती काय, कधी गाडी ठोकली गेली, आम्ही इथंच उभे होतो आणि ते डायरेक्ट वरतून फाटलं. किती जबरदस्त पाणी पडलं ते. मला वाटलं अचानक पाऊस वाढला, मला वाटलं एखादी गाडी ठोकली, काहीतरी पाऊस वाढला, कारण आपण या साईडला बघत होतो ना, आणि त्या पाठीमागे फाटलं, डायरेक्ट एवढं मोठं पाणी धबधब्यासारखं खाली पडलं त्याच्यात. घाबरली ना? घाबरली ना तिला? पावसात भिजत आलो आणि त्याच्यानंतर इतकं भिजलो होतो की म्हणजे आंघोळ झाली ती, पण तरी पावसाच्या पाण्यानंतर गरम पाणी घेऊन थोडंसं आंघोळ केली दोघांनी पण. आणि आता तयारी आहे चहाची, तर आपण ठेवूया चहा. जरी किरणने ओला झाला होता म्हणून पहिले एक चहा बाहेरच घेतलाय, बट रिच्युअल माझ्यासोबत चहा किरणने घ्यायलाच पाहिजे, असं म्हणजे घरात चहा होतोय आणि किरण घेणार नाही असं नाही होणार. सो आता दोघांचा चहा ठेवते आणि मस्त चहा गरम गरम पावसात. मी काय बोलतो, ए थंड काय बोल, ऐक ना. बोल काय बोलला बरोबर. बाहेर पावसाचं वातावरण एवढं भारी आहे, त्याच्या आसोबत त्याच्या आधी थोडी भजी झाली असती तर. सुटला किती आहे ते बघ, जिमला जायची गरज आहे आणि भजी मागतोय. 10 ते 12 किलो. अरे बाहेर का नजारा देखो तुम, कुठं तू एवढं चिखल नाही हीच तर तुम्हाला चिखल. आता बघायला किती रोमॅन्टिक फील आहे, चिखल. हो ना, रोमॅन्टिक फील कर, रोमॅन्स विथ चिखल कर. ऐक ना, रोमॅन्टिक होतोय. आला ना पावसात भिजत, काय रोमॅन्स झालं झालं जे व्हायचं ते झालं. थांबत 10 ठिकाणी शेवटी पूर्ण भिजतच घरी आलो. मी तर आधीच भिजलेलो होतो. आता निघालोय वडापाव खाण्यासाठी, कारण माहोल एवढा जबरदस्त झालाय बाहेर आणि आळस पण येत होता. म्हटलं चल, दिने आला होता, चहा वगैरे घेतला आणि म्हटलं चला आता वडापाव. म्हणजे बघायला गेलो तर कधी तर पुश करत होतो मी अर्चूला की पकोडे किंवा भजी किंवा पनीरचं 65 टाईपमध्ये, बट प्लॅन यांनी दोघांनी माझा फसवला. म्हणून आता आम्हीच पडलो की बाहेर वडापाव खायचा आणि येताना पनीर घेऊन यायची आणि आज पनीरला पापदार बनवायचा. जाऊ दे, चिखल इकडे माती टाकली आहे ना, त्यामुळे फुल चिखल झाला. और अपना स्कूटी है भाई, खतम जाएगी. अरे रे 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 हेवी ड्राइव, खतरनाक खड्डे होतात रे. एवढंसा पाऊस पडला 3 तास फक्त. मेन म्हणजे आम्ही भीतीच्या समोरून गाड्या येतात ना, स्पीडमध्ये घेऊन जातात आणि ते सगळं पाणी अंगावर उडतं, त्याची भीती आहे खड्ड्यांपेक्षा. और इसी प्रकार से हम निकलते जा रहे हैं. बस थोडंसं झालं की मग पुढे मोकळं आहे, आपण हायवेला लागू. आराम से आपल्या गाडीचं वर उडतं आपल्यावरती पाणी. ये बघ ये मैं बोल रहा था. बघतो एक रात्री फ्लॅशमध्ये कसा दिसतोय मोबाईल. काय नाही, फक्त कपड्यांचे कलर रिफ्लेक्ट होत आहे, बाकी सगळं चेहरे बिरे पाय अंग बिंग पुरं काळं दिसतंय. असं मी चांगला दिसेल इथून. हां, मी चांगला दिसेल, ते चांगले दिसत नाहीये. एवढं खतरनाक दुःख आहे ना की तुमच्या आजूबाजूच्या घरामध्ये इन्व्हर्टर आहे, लाईट गेल्यावरती, आणि तुमच्या घरात नाही आहे. त्याचं थोडं दुःख वाटतं. आणि लाईट गेली आम्हाला म्हणते आमची लाईट गेली आहे मागच्या 2 तासापासून. 2 नाही, आपण कितीला 4:30ला आलो ना, आम्ही घरात पाय ठेवल्यानंतर जशी का पहिली वीज कडकडली लगेच लाईट गेली. मी बाथरूममध्ये जायच्या आधीच बोललो होतो, म्हटलं लाईट नाही गेली चक्क, आणि आल्यावर फॅन लावला तर लाईट गेली होती. काढीच आपण भाई, भविष्यवाणी हो, भविष्यवाणी. अरे त्याच्याकडे जर लाईट असेल तर आमचे होप संपलेले आहे आता. लाईट काही येत नाही, सॉरी मोबाईल पडला असता.
लाईट काही येत नाही आहे आणि आम्ही जी भाजी करणार होतो त्याचा मसाला ऑलरेडी रेडी करून ठेवला होता. सो आता याला बारीक करायला आम्ही बाहेर चाललो आहे. आता बाहेर एक शॉप ओळखीचा आहे. दोन कोण? एक डेअरीवाला आहे, पण डेअरीवाला आता शिफ्ट झाला आहे, त्याच्यामुळे एक जे समोरचं सलून आहे जिथं मी जातो त्याच्याकडे जाऊन आता बारीक करायचं आहे मिक्सरमध्ये. कारण आज दोघं घरांचे जेवण याच मिक्सरवरती डिपेंड आहे. म्हणजे मगाशीच आमचं ठरलं की मावशींना पण इकडेच बोलव, म्हणजे आम्ही चौघं 1 2 दिन्या 3 आणि मावशी 4 असे इकडेच जेवू. आज पनीर लबाबदार बनवू, त्याचाच हा मसाला आहे. आणि किरणचं पनीर नेहमीच असं फसतं. ज्या दिवशी किरणला पनीर बनवायचं असतं त्या दिवशी लाईट नसते आणि मसाला करायला असंच 1-1 फिरावं लागतं. एकदा मागे पण गेलो होतो, पनीरच करणार होतो त्या दिवशी पण. हे घ्या चावी. चल येलो चावी. आय नो थोडा प्रॉब्लेम येतो प्रत्येक ठिकाणी, बट पुण्यासारख्या मेट्रो सिटीमध्ये लाईट एवढं 6-6 7-7 तास जाणं ते थोडं वेळ आहे. कारण रस्त्याच्या त्या साईडला जी पण बिल्डिंगची लाईन आहे सगळीकडे लाईट आहे आणि रस्त्याच्या ह्या साईडला जी लाईन आहे तिथं लाईट नाही आहे. म्हणजे खूप नॉमिनल फॉल्ट आहे. केवढं नशीब कर. मिक्सर से तो नहीं गई ना? नहीं सबकी गई है भाई लाईट. बाजूला विचार लाईट आहे की नाही. एवढं नशीब खराब मिक्सर आणलं लावलं तुला बॅकग्राऊंडला एक गाणं टाकता येईल माहिती का? हाँ मैं बोला अभी चलो इधर तो भी हो जाएगा काम. 2 चलो. घंटे से मसाला रेडी करके रखा है, मेहमान आ गए करके. तुला बॅकग्राऊंडला एक गाणं टाकता येईल. कुठलं? बनवती.